राज्य मंत्रिमंडळाने माझ्या व्यतिरिक्त सगळे सायलेंट मोडवर व्हा. राज्य मंत्रिमंडळाने आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजना ही राज्यामध्ये आज लागू करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये व्यावसायिक शिक्षणामध्ये आपण SC, ST आणि OBC यांच्याकरता फी प्रतिपूर्तीची योजना चालवतो. राजश्री शाहू महाराज यांच्या नावाने जी योजना सुरू करण्यात आली आहे, या योजनेमध्ये 6 लाखापर्यंत इन्कम असलेल्या सर्वांना ही योजना आता लागू करण्यात आलेली आहे. आणि त्या माध्यमातून जे शैक्षणिक शुल्क ज्याप्रमाणे OBCला सवलत आहे 50%, राज्य सरकार त्याची प्रतिपूर्ती करते, त्याचप्रमाणे आता 6 लाखापर्यंतची इन्कम असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ही योजना लागू होईल. केवळ ही योजना लागू करत असताना एक अट त्याच्यामध्ये आम्ही टाकली आहे की एंट्रीला जे गुण आहेत, म्हणजे इंजिनिअरिंगला ऍडमिशन जर घेतली, एंट्रीचे गुण हे 60% जास्त असावेत. 60% वर गुण मिळवणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि 6 लाखापर्यंत इन्कम असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना ही सवलत लागू करण्यात आलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त 2.5 लाखापर्यंत ज्यांची इन्कम आहे अशा विद्यार्थ्यांकरता कुठली अट ठेवण्यात आलेली नाही. म्हणजे पूर्वी ज्या प्रकारे EBCच्या संदर्भात कुठली अट नव्हती, तशी 2.5 लाखापर्यंत आता कुठली अट राहणार नाही. सर्व प्रकारच्या योजना बिना अट लागू राहतील. 2.5 ते 6 लाखापर्यंत मात्र 60% अट ही त्याच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण हे घेण्यामध्ये या माध्यमातून मदत होणार आहे. आणि विशेषत्वाने आज राज्यामध्ये मराठा समाजाचे जे मोर्चे निघाले, या मोर्चांमधल्या अनेक मागण्यांपैकी एक महत्त्वाची मागणी ही राहिली आहे की आज शिक्षण परवडत नाही. विशेषतः व्यावसायिक शिक्षण हे आपण गेल्या 20 वर्षात पूर्णपणे खाजगी करून टाकलं. सरकारी कॉलेजेसमध्ये जागाच नाही आहेत. म्हणजे मी उदाहरण देताना सांगितलं की इंजिनिअरिंगमध्ये सरकारी जागा 6,000 आणि खाजगी कॉलेजेसमधल्या जागा जवळजवळ 1,45,000. आणि या ज्या काही खाजगी कॉलेजेसमधल्या जागा आहेत याच्यामध्ये सामान्य माणूस प्रवेश घेऊ शकत नाही, कारण तिथली फी जास्त आहे. आणि म्हणून साधारणपणे असं लक्षात आलं की SC, ST आणि OBC ज्याला फी प्रतिपूर्ती आहे त्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळतो, बाकी लोक प्रवेश घेऊ शकत नाही. आणि म्हणून आज ही योजना झाल्यानंतर या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या जागा, म्हणजे तिकडे 6,000 जागा आहेत, या 1,45,000 जागा आता विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. अशा वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये, मॅनेजमेंट असेल, ॲग्रिकल्चर असेल, अशा सगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये ही योजना आता आपण लागू केल्यामुळे एक मोठा दिलासा आपण या माध्यमातून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासोबत एक अजून योजना आज मंत्रिमंडळाने मान्य केली. भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने ही योजना असेल. आणि या योजनेमध्ये अल्पभूधारक शेतकरी जो आहे, या शेतकऱ्यांच्या मुलांना ते व्यावसायिक शिक्षण घेत असतील तर
त्यांना मोठी शहरं जी आहेत त्या मोठ्या शहरामध्ये निवास व्यवस्थेकरता 30,000 रुपये प्रतिवर्ष आणि जिल्ह्याची जी स्थानं आहेत त्या ठिकाणी 20,000 रुपये प्रतिवर्ष हे देण्याचा निर्णय देखील आज घेण्यात आलेला आहे. यामुळे अनेक वेळा ग्रामीण भागातले विशेषतः याच्यामध्ये अल्पभूधारक आणि त्याच्यासोबत कुठल्याही प्रकारचे रजिस्टर्ड लेबर, ते नरेगातले रजिस्टर्ड असतील, ते कन्स्ट्रक्शन वर्कर म्हणून असतील, अशा कुठल्याही प्रकारचे जे लेबर आहेत, मजूर, यांच्या मुलांकरता आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलाकरता ही योजना लागू असेल, ज्यामध्ये त्यांच्या निवासाकरता 30,000 रुपये आणि 20,000 रुपये राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येतील. विशेषतः ग्रामीण भागातनं शहरामध्ये फी जरी मिळाली तरी देखील एक राहण्याचा मोठा विषय हा विद्यार्थ्यांचा असतो. विद्यार्थी 2-2, 3-3 विद्यार्थी एकत्रित राहतात, पण तेही भाडं देण्याकरता त्यांच्याजवळ अनेक वेळा पैसा नसतो आणि म्हणून ही एक महत्त्वाची योजना आम्ही आज मान्य केली आहे. एक तिसरी योजना आम्ही आदिवासी विद्यार्थ्यांकरता मंजूर केली आहे, पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना. या योजनेच्या अंतर्गत आज राज्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची सगळी जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे, पण आपल्या हॉस्टेल्समध्ये सगळे आदिवासी विद्यार्थी अकोमोडेट होत नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष या सगळ्या आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलनं चालतात. हॉस्टेलचे ॲडमिशन झाल्यानंतर 20-20, 25-25 हजार आदिवासी विद्यार्थी हॉस्टेलची ॲडमिशन मिळाली नाही म्हणून दरवर्षी धरणे देतात, आंदोलन करतात आणि तात्काळ हॉस्टेलची संख्या वाढवणं देखील शक्य नाही. आणि म्हणून या विद्यार्थ्यांकरता ही योजना तयार करण्यात आली आहे की ज्यामध्ये त्यांचं राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च आणि हॉस्टेलमध्ये त्यांना जे काही साहित्य मिळतं त्या साहित्याचा खर्च ते बाहेर राहिले तरी राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येईल, ज्याच्यामध्ये 6,000 रुपये मोठ्या शहरांमध्ये आणि शहरांच्या 3 कॅटेगरी केल्यात, 6,000 रुपये, 5,000 रुपये आणि 4,000 रुपये याप्रमाणे हा खर्च त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि त्यातनं हे जे आदिवासी विद्यार्थी आज ठिकठिकाणी आंदोलन करतायत, कारण त्यांना जागा मिळत नाही आणि वर्षानुवर्षे आंदोलन चाललं आहे, तर यापुढे या पद्धतीनंच जोपर्यंत आपली कॅपॅसिटी अधिक निर्माण होत नाही हॉस्टेल्सची, तोपर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांना अशा प्रकारची सवलत देण्याचं आज आपण मान्य केलेलं आहे. हो, दरमहा म्हणजे ती 60,000 रुपये, 50,000 रुपये आणि 40,000 रुपये होईल. ते त्यानंतर यासोबत एक अजून निर्णय करण्यात आला आहे की आतापर्यंत ही जी फी प्रतिपूर्तीची योजना आहे ही फक्त आपण प्रायव्हेट कॉलेजला लागू केली होती. आता अनेक गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये देखील फी जी आहे ही खूप वाढलेली आहे आणि त्यामुळे मेरिटच्या विद्यार्थ्यांना आपली फी भरावी लागते, कारण त्यांना गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मेरिटनी ॲडमिशन मिळाली, ती देखील प्रायव्हेट कॉलेजेसपेक्षा कमी असली तरी बऱ्यापैकी ती फी आहे आणि म्हणून त्यांनाही आता ही सवलत आम्ही लागू करतो. त्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेजमध्येही जे विद्यार्थी आहेत त्यांना या सगळ्या सवलती ज्या आहेत त्या आम्ही लागू करतो. दुसरं, मेडिकलच्या संदर्भात 2.5 लाखापर्यंत फ्री प्रतिपूर्तीची योजना असणार आहे आणि 2.5 ते 6 लाख खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये देखील विद्यार्थ्यांना इंटरेस्ट सबवेन्शनची योजना आम्ही लागू करतो. त्यांनी शैक्षणिक कर्ज घेतलं तर त्याचा संपूर्ण इंटरेस्ट हा राज्य सरकार भरेल, अशा प्रकारची योजना ही या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. साधारणपणे प्राथमिक अंदाज असा आहे की सरकारी कॉलेजेसमध्ये 35,000 विद्यार्थी आहेत, खाजगी कॉलेजेसमध्ये 3 लाख विद्यार्थी आहेत. त्यामुळे विशेषत्वाने या 3 लाख विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात आता फायदा हा मिळेल. यासोबत काही अजून
निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतले, ज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील धामणी मध्यम प्रकल्प जो आहे, या प्रकल्पाला 782 कोटी रुपयाच्या किमतीला फेरप्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतला आहे। त्याचप्रमाणे जे ग्राहक न्यायालय आहेत त्याचे जे सदस्य आहेत त्यांना मानधन लागू करण्याचा निर्णय हा देखील राज्य सरकारने घेतलेला आहे। आणि मुंबईमध्ये जी सीटीओची इमारत आहे त्याच्या पहिल्या मजल्यावर 10,000 चौरस फूट जागा ही मुंबई उच्च न्यायालयाला देण्याच्या संदर्भात देखील आज मान्यता ही देण्यात आलेली आहे। त्यासोबत जो वारणा प्रकल्प आहे यालाही फेरप्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला आहे। मला असं वाटतं की आजचे जे काही हे निर्णय विशेषतः राजश्री शाहू महाराज योजना असेल किंवा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख योजना असेल किंवा पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना असेल, हे अतिशय ऐतिहासिक निर्णय आज राज्य सरकारने या संदर्भात घेतले आहेत। आणि मला विश्वास आहे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये ही जी गुंतवणूक आम्ही करतोय त्यातनं उत्तम मानव संसाधन तयार होईल। यासोबत कॉलेजेसवर देखील आम्ही काही जबाबदाऱ्या टाकल्या आहेत। कॉलेजेसनी म्हणजे दुकानासारखी कॉलेजेस चालवायची हे चालणार नाही। 2 वर्षामध्ये ज्या कॉलेजेसमध्ये ही सोय लागू होईल त्या सगळ्या खाजगी कॉलेजेसला 2 वर्षामध्ये कॉलेजचं ॲक्रेडिटेशन करून घ्यावं लागेल। त्यामुळे गुणवत्ता देखील त्यांना एन्श्योर करावी लागेल। आणि दुसरं असं आहे की एक आम्ही त्यांना सीमा देतोय, पण त्याच्यानंतर कॉलेजेसनी किमान 50% प्लेसमेंट याच्यावर जोर दिला पाहिजे, हेही आम्ही कॉलेजेसला या निमित्ताने सांगणार आहोत। आज अनेक चांगले इंजिनिअरिंग कॉलेजेस 100% प्लेसमेंट करतात, पण 100% नाही तरी 50% तरी प्लेसमेंट कॉलेजेसनी केली पाहिजे। या प्रकारचं आता हळूहळू त्यांच्यावर बंधन आम्ही आणणार आहोत। आणि मला असं वाटतं की आपण संख्या जशी मोठ्या प्रमाणात आता खाजगीकरणातनं वाढवली, गुणवत्ता वाढवण्याची आवश्यकता आहे। ती गुणवत्ता वाढीकडे राज्य सरकारचं विशेषत्वाने लक्ष असेल। जो म्हणजे नाही, आपण आता असं आहे की आता आम्ही तातडीने त्याच्याकरता, कारण आम्ही याच वर्षी योजना लागू करायचं ठरवतो, त्याच्यामुळे आता जे काही उर्वरित कालावधी आहे तात्काळ आम्ही 1000 कोटी रुपयाची प्रोव्हिजन त्याकरता करतो। मग जशी काय लागेल त्या हिशोबाने ती प्रोव्हिजन जी आहे ती त्या संदर्भातली वाढवण्यात येईल। आणि आता मी सांगितलं की 35,000 विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये आहेत, आणि सगळे मिळून जे व्यावसायिक शिक्षणामध्ये 35,000 विद्यार्थी शासकीय कॉलेजेसमध्ये आणि 3 लाख विद्यार्थी खाजगी कॉलेजेसमध्ये आहेत, त्यांना ही योजना लागू केलेली आहे। आता एक्झॅक्ट बेनिफिशरीचा आकडा हा आज देता येत नाही, पण 6 लाख थ्रेशोल्ड केल्यामुळे मला असं वाटतं की जवळजवळ सगळे बऱ्यापैकी कव्हरेज सगळं त्याच्यामध्ये होईल। काय आहे की आपल्याकडे एक आपण 2 कॅटेगरी केल्या आहेत। आता असं आहे की EBC जी आहे ही 1 लाख होती, तर ती 2.5 लाख केली आपण, पण त्याच्यासोबत फायदे मात्र 6 लाखापर्यंत दिले। कारण शेवटी जो ॲक्च्युअल गरिबांमध्ये गरीब आहे त्याच्याकरता काही वेगळ्या तरतुदी राहिल्या पाहिजेत, म्हणून मग 2.5 लाखापर्यंतचा जो आहे तो कदाचित म्हणजे कर्जही घेऊ शकणार नाही, म्हणून त्याला पूर्ण फी द्यायची मेडिकलमध्ये, बाकीच्यांना इंटरेस्ट सबवेन्शन द्यायचं। बाकी मग दोन्हीकडे सगळ्या योजना सारख्या आहेत, फक्त 60% अट टाकण्यात आली आहे। नाही, कर्ज नाही आहे, प्रतिपूर्ती आहे, तिथे प्रतिपूर्ती करणार आहे। कर्ज फक्त प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये आणि तेही 2.5 लाखाच्या वर 6 लाखापर्यंत। आता जेवढ्या अभ्यासक्रमांना OBC SC आणि ST ला लागू आहे ते सगळे अभ्यासक्रम यात आले। ते आता जेवढे लागू आहेत
असं आहे की कोरडवाहूचा शेतकरी 2.5 हेक्टर पर्यंत आणि बाकी 2 हेक्टर पर्यंत। राज्य सरकार ने बहुत अहम फैसले आज लिए हैं। राजर्षि शाहू महाराज इनके नाम से एक योजना हम शुरू करने जा रहे हैं, जिसमें जिनका इनकम 6 लाख तक है ऐसे पालकों के बच्चों को, विद्यार्थियों को आज हम लोगों ने तय किया है कि शैक्षणिक प्रतिपूर्ति की योजना लागू की जाएगी और व्यावसायिक अभ्यासक्रमों में जो फी है उसमें से 50% फी ये सरकार उनको देगी। अभी तक ये योजना राज्य में SC ST को 100% और OBC को 50% लागू थी। अब उस योजना का विस्तार आर्थिक निकषों के ऊपर 6 लाख से नीचे इनकम वाले सभी विद्यार्थियों को दिया जा रहा है। इसमें केवल ये कहा गया है कि 60% से ज्यादा मार्क ये उनको होने चाहिए, क्योंकि ये मेरिट कम मींस इस प्रकार की स्कॉलरशिप है और इसलिए 60% से ज्यादा मार्क जिनको मिलेंगे उनको ये लागू की जाएगी। दूसरी योजना एक हमने लागू की है भाऊ साहब डॉक्टर पंजाबराव देशमुख जी इनके नाम से, जिस योजना में जो छोटे किसान है और जो मजदूर है उनके बेटों को फी तो सरकार की ओर से मिलेगी, लेकिन पढ़ने के लिए अगर उनको शहरों में जाना पड़ेगा, जिला स्थानों पर जाना पड़ेगा, तो रहने के लिए भी उनके पास व्यवस्था नहीं होती है। और इसलिए बड़े शहरों में हम 30,000 रुपया उनको देंगे और छोटे शहरों में 20,000 रुपया उनको निवास के लिए देंगे। ऐसी योजना भी हमने लागू की है। साथ ही में जो आदिवासी विद्यार्थी है उनकी पूरी जिम्मेदारी सरकार ने ली है, लेकिन पिछले कई सालों से सरकार के जितने हॉस्टल्स है उससे काफी बड़ी संख्या आदिवासी विद्यार्थियों की हमको देखने को मिलती है और उनको प्रवेश नहीं मिलता और उनको शिक्षा से वंचित रहना पड़ता है। इसलिए पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना ये हमने शुरू की है, जिसमें हॉस्टल में हम लोग उनको अकोमोडेशन देते हैं, खाना देते हैं और शैक्षणिक साहित्य भी देते हैं। तो ये तीनों चीजें, हॉस्टल में उनको प्रवेश नहीं मिलेगी तो उनको डायरेक्ट बेनिफिट हम लोग देंगे, जिसमें 6,000 रुपया माह बड़े शहरों में, 5,000 रुपया माह ये मझले शहरों में, छोटे शहरों में 4,000 रुपया, ऐसा हमने उसका भी निर्णय लिया हुआ है, जिससे जो आदिवासी हमारे आज शिक्षा से वंचित रहते हैं उनको इसका बड़ा फायदा होगा। पिछले 7-8 सालों से लगातार इस बारे में आंदोलन भी आदिवासी विद्यार्थी करते रहे, आज उसके संदर्भ में एक अहम फैसला राज्य की सरकार ने किया है। सरकार ने वक्त मांगा नहीं है, सरकार ने एफिडेविट फाइल किया। इंटरविनर्स जो थे उन्होंने कुछ चीजें फाइल की, उन इंटरविनर्स को कोर्ट ने कहा है कि आपके प्लीडिंग्स जो है वो 7 दिसंबर तक, मेरी जानकारी जो है 5 दिसंबर तक उसका पूरा करें, 7 दिसंबर तक, और उसके बाद इसके ऊपर पूरा फैसला होगा। सरकार ने बिल्कुल समय मांगा नहीं है। और मी पुन्हा एकदा सांगतो आणि आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे की किमान कोर्टाचं खरं दाखवा। कोर्टाने राज्य सरकारला कुठेही फटकारलेलं नाही। राज्य सरकारने आपली बाजू जी काही मांडायची आहे त्याची पूर्ण तयारी आमची आहे। इंटरव्हिनर्सनी त्या ठिकाणी वेळ मागितलेला आपल्याला माहिती आहे की खूप वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना इंटरव्ह्यून झालेल्या आहेत। आता माझ्या जो पूर्ण माहिती नाही कोण कोण इंटरव्ह्यूनर होते, त्यामुळे मी ती देऊ शकत नाही, पण जी प्राथमिक माहिती माझ्याकडे आली आहे ते इंटरव्ह्यूनर त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी काही प्लीडिंग केले ते प्लीडिंग पूर्ण झाले पाहिजेत, त्याच्यानंतरच फायनल प्लीडिंग होऊ शकतं, असं त्या संदर्भातला निर्णय झालेला आहे। त्याच्यामुळे राज्य सरकारने वेळ वगैरे मागितलेला नाही। पहिले स्टेप आहे का, कारण आरक्षण हे आपण जातीच्या याच्यावर देणार, धर्माच्या देणार का आर्थिक निकषांवर राहावं अशी एक भूमिका आपली राहील। आणि त्याला जोडून विचारतो की आरक्षण देणार नाही पण बाकीचं सगळं देऊ, जसं कर्जमाफीचं तसंच हे धोरण आणणार। मला असं वाटतं की मी यापूर्वीच
अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे की आरक्षण आम्ही देणारच आहोत, पण जसं मी सांगितलं की आरक्षणाने सगळे प्रश्न याकरता सुटणार नाही. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, सरकारच्या कॉलेजमध्ये एकूण जागा 6000, 15% आरक्षण मिळालं तर मराठा समाजाला 900 जागा मिळतील. उर्वरित मराठा समाजाच्या मुलांनी काय करायचं? कारण बाकीच्या सगळ्या जागा तर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आहेत, तिथे फी भरावी लागते, तिथे त्यांना शिकता येईल का? आणि म्हणून हा अतिशय स्पष्ट निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने केला की त्यांना देखील ही पूर्ण संधी मिळाली पाहिजे आणि त्याकरता ही योजना आणलेली आहे. राज्य सरकार अतिशय स्पष्ट मताने पुढे चाललेलं आहे. आमच्या डोक्यात कुठलेही कन्फ्युजन नाही आहेत. तुम्ही कुठलेही कन्फ्युजन तयार करू नका. बघा, असं आहे की मराठा संघटनांची आमची सातत्याने चर्चा झाली आहे आणि त्यांनीही ज्या काही मागण्या पाठवल्या आहेत, अनेक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवल्या आहेत. ॲट्रॉसिटीचा कायदा रद्द करा अशी मागणी नाही. ॲट्रॉसिटीच्या कायद्याचा दुरुपयोग जो होतोय तो दुरुपयोग थांबला पाहिजे अशा प्रकारची त्यांची मागणी आहे. अनेक दलित नेत्यांशी माझी चर्चा या संदर्भात झालेली आहे. त्यांचंही मत आहे की जर कुठे दुरुपयोग होत असेल तर दुरुपयोग थांबवायला काही हरकत नाही आहे आणि म्हणून त्या संदर्भात निश्चितपणे हा दुरुपयोग होऊ नये याकरता काय काय करता येईल या संदर्भातली चर्चा आम्ही सगळ्या रिपब्लिकन नेत्यांशी आणि वेगवेगळ्या सगळ्या नेत्यांशी करतो. जेवढे ॲट्रॉसिटीचे गुन्हे आहेत सीएम साहेब, ॲट्रॉसिटीचे जेवढे गुन्हे आहेत त्या सर्व गुन्ह्यांची SIT मार्फत चौकशी स्वतंत्र करून नेमकं काय आहे त्याची चौकशी नाही, असं कसं करता येईल? ते वेगवेगळ्या स्तरावर आहेत, त्यातले काही कोर्टामध्ये आहेत. त्याची चौकशी कोर्टात जे आहेत त्याची चौकशी करायचा कायद्याने अधिकारच नाही आहे. त्यामुळे मुळामध्ये काय आहे की जे कायदेशीर आपला जो अधिकार आहे त्या अधिकारांचा योग्य वापर करून दलित समाजाला प्रोटेक्शन मिळालंच पाहिजे, पण त्यासोबत कोणी जर गैरवापर करत असेल तर तो गैरवापर होऊ दिला नाही पाहिजे या दृष्टीने आपल्याला कारवाई करायची आहे. आणि या निमित्ताने राज्यातल्या जनतेला मला आव्हान करायचं आहे की काही लोकांना, आणि हे मुठभर लोक आहेत, वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत, जरा शांत, काही लोकांना केवळ राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था खराब झाली पाहिजे अशा प्रकारची कारवाई काही लोकांच्या वतीनं होते. हे मुठभर लोक आहेत. चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी पसरवायच्या, भडकवणारे वक्तव्य करायचे, चुकीचे व्हॉट्सअप मेसेज पाठवायचे आणि त्यातनं समाजामध्ये तेढ निर्माण करायचं. मला असं वाटतं की हे योग्य नाही आहे आणि म्हणून माझी सगळ्यांना अपील आहे, आपण लोकशाही प्रक्रियेमध्ये आहोत. सरकार सगळ्या समाजांचा विचार करते. सगळे प्रश्न हे चर्चेने सुटू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की एका समाजाने दुसऱ्या समाजाच्या विरुद्ध कुठलीही भूमिका या ठिकाणी घेण्यात येऊ नये. आपण नेहमी सांगतो, अभिमानानं सांगतो की शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांना अपेक्षित असं वर्तन हे सर्वांकडनं झालं पाहिजे अशा प्रकारची मला अपील करायची. ॲट्रॉसिटीच्या संदर्भामध्ये कसा विषय होता की आपल्याला हा बदल आपल्या स्तरावर करता येईल का केंद्र सरकारकडे? ॲट्रॉसिटीच्या संदर्भामध्ये हा जो बदल अपेक्षित आहे तो तुम्हाला इथे करता येईल का केंद्राकडे जावं? नाही, आता तुम्ही फार, मला असं वाटतं की फार प्रीमेच्युअर प्रश्न विचारताय. पंतप्रधानांबरोबर चर्चा केलेली आहे आणि ज्या पद्धतीने जे कॅबिनेटमध्ये मिनिस्टर होते त्यांची वक्तव्य सर्वांनाच आक्षेप घेतलेला आहे, वातावरण पण ढवळून निघत आहे. पवार साहेब भेटल्याची मला माहिती आहे, पण त्याची चर्चा काय झाली याची माहिती मला नाही. मराठा आरक्षणावर चर्चा केली पंतप्रधानांशी अशा बातम्या आल्या. नाही, असू शकते, म्हणजे मला त्याची कल्पना नाही आहे. महाराष्ट्र में कानून सुव्यवस्था को खराब करने की कुछ लोगों की साजिश है क्या कहना चाहेंगे आप? देखिए, मुझे ये ध्यान में आता है कि कुछ लोग अभी जो परिस्थितियां महाराष्ट्र में तैयार हुई है उसका फायदा लेकर
कानून व्यवस्था कैसे बिगड़े, अलग अलग समाज आमने सामने आकर किस प्रकार से एक दूसरे से लड़े, ऐसा छुपा प्रयास कर रहे हैं। ये समाज विघातक ऐसे लोग हैं, ये थोड़े से ही लोग हैं। और इसलिए मैं जनता को अपील करना चाहता हूं कि अलग अलग प्रकार की अफवाहें फैलाई जाती है, अलग अलग प्रकार के मैसेजेस भेजे जाते हैं, ये सारे सही नहीं होते। और इसलिए इनके ऊपर विश्वास रख के उस पर तुरंत रिएक्ट करना ये उचित बात नहीं है। महाराष्ट्र ये हमेशा हम लोग गर्व के साथ कहते हैं कि ये शाहू महाराज का, महात्मा ज्योतिबा फुले का और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का महाराष्ट्र है और उनके विचारों से महाराष्ट्र चलता है। तो मुझे लगता है कि सभी समाजों से इन्हीं विचारों के आधार पर महाराष्ट्र में हमारा वर्तन हो, ऐसा अपेक्षित है। अगर कोई लोग किसी की भावना भड़काने की कोशिश करते हैं तो मुझे लगता है ये उचित नहीं है। विशेष अधिवेशनची मागणी काय आपलं म्हणणं आहे? करून चर्चा चालली है त्याच्यावर। अभी जो हमारे सामने मसले हैं उन मसलों में अभी कोर्ट में मराठा आरक्षण का मसला चल रहा है, जिसमें भारतीय जनता महाराष्ट्र सरकार की ये भूमिका बिल्कुल स्पष्ट है कि मराठा समाज को आरक्षण मिलना चाहिए और इसलिए उसी भूमिका को लेकर हम आगे बढ़ रहे हैं। आता आमच्या समोर मराठा आरक्षणाच्या संदर्भातला विषय आहे, त्या संदर्भात महाराष्ट्र सरकारची स्पष्ट भूमिका आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। तीच भूमिका तत्परतेनं ताकदीनं आम्ही माननीय उच्च न्यायालयासमोर मांडतोय। धन्यवाद। मैं बताया आपको। प्रतिकृतीने सगळ्यांनाच लागू होईल ना? हो।